शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे सर्व ग्रामस्थांनी अयोध्येवरून आलेल्या अक्षतारूपी निमंत्रण कलशाची मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने पारंपरिक वाद्याच्या तालात वाजत गाजत रथातून मिरवणूक काढली। या मिरवणुकीत अन्नापूरमधील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, अयोध्या राम मंदिर न्यासचे प्रतिनिधी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी न्यू इंग्लिश स्कूल रयतच्या विद्यार्थ्यांनी लेझिमचे डाव सादर केले, तर उपस्थित सर्वांनी फुगड्या घातल्याने मिरवणुकीत रंगत आल्याचे दिसले। अन्नापूर प्रासादिक भजनी मंडळाने यावेळी सुमधुर अभंग व भजने गायली, त्यास सर्वांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली। ग्रामस्थांच्या वतीने सर्व उपस्थितांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला। गाव प्रदक्षिणेवेळी ग्रामस्थांनी मनोभावे कलशाचे दर्शन घेत अयोध्येत निर्माण झालेल्या श्रीरामांच्या मंदिराचे स्वागत केले। यावेळी आपला आवाज चॅनलचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत या मिरवणुकीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय। पाहुयात। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। हर 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 हर। चला 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 नहीं चला चला माझ्या इथल्या अन्नापुरात रामप्रभू अवतरले, उमटले रामाची पाऊले, उमटले रामाची पाऊले, उमटले रामाची पाऊले। जागो हिंदू अब तो जागो, वक्त वही है सोने का, वक्त वही है सोने का। कई नारा हर घर में है, ये कई नारा, ये कई नारा गूंजेगा। भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत आज अण्णापूर या ठिकाणी एक मोठा तुम्ही कार्यक्रम केलाय सर्वांनी मिळून, अक्षता कलशाचा काय सांगाल आपण? अक्षता कलशाचा कार्यक्रम करण्यासाठी तमाम हिंदू जनतेला आम्ही या ठिकाणी आमंत्रित केले, फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे। आणि जे मनामध्ये होतं की आता प्रभू रामचंद्र आपल्या देशामध्ये अयोध्येमध्ये अवतीर्ण होत आहेत 22 जानेवारी 2024ला। 1526 साली इसवी सन 1526ला राणा संग्रामसिंहांनी बाबरावर हल्ला केला आणि बाबर पराजित झाला। 1528ला परत राणा रणजित सिंगाने बाबरने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये राणा रणजित सिंग पराभूत झाल्यानंतर त्याचा सेनापती माईकबीर यांनी राम मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी आपली सेना पाठवली आणि 1528मध्ये राम मंदिर संपूर्ण उद्ध्वस्त केलं। 400 वर्षापासूनची ही तमाम हिंदू धर्मियांची भावना होती। मग 6 डिसेंबर 1992 रोजी कार सेवकांनी त्या ठिकाणी जाऊन त्या बाबरी मस्जिदचा ढाचा काढून टाकला आणि त्या ठिकाणी मग हे राम मंदिर अस्तित्वात येण्याचे जे एक तमाम हिंदूंच्या मनामध्ये जी भावना होती त्या भावनेच्या पोटी आता 22 जानेवारी 2024ला
त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा स्थापन होत आहे. तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समस्त हिंदू धर्मियांच्या वतीने अतिशय महत्त्वाचा असा निर्णय ठरणार आहे. काय सांगाल आपण आज अण्णापूर या ठिकाणी हा उत्सव साजरा? अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचं आधारस्थान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन अशा भारत देशामध्ये अनेक वर्षापासून रामचंद्राचं त्या ठिकाणी राम जन्मभूमी रामाचं मंदिर बांधण्याचं स्वप्न जे होतं सर्वांचं, सगळ्या हिंदू बांधवांचं स्वप्न खऱ्या अर्थानं आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी ते साक्षात उतरवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ते साक्षात उतरवल्याच्या नंतर आपण सर्वजण त्याचे लाभार्थी या ठिकाणी आहोत. आणि प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 22 जानेवारीला त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. आणि त्याच्या निमित्ताने आदरणीय भारतीय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी भारत श्रीराम अमृत कलश या ठिकाणी अक्षता कलशाचं सर्व गावोगावामध्ये आपल्या ठिकाणी मिरवणुका होत आहेत. आणि त्या निमित्ताने सर्व रामभक्त त्या मिरवणुकीमध्ये सामील होत आहे. खऱ्या अर्थानं आज आमच्या या अण्णापूर गावामध्ये अतिशय विलक्षणीय शोभा या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी वाढवलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व सत्संग या ठिकाणी सामील झालेले आहेत. शाळाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने लेझिमी पथक घेऊन आपल्या या गावामध्ये सामील होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि या ठिकाणी असणारे आपल्या अण्णापूर गावचे हरिपाठ भजनी मंडळ आपणही सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. आणि या प्रभू रामाच्या खऱ्या अर्थानं या मंदिराला स्थापन होण्यासाठी आपण सर्वांनी संमती दाखवलेली आहे. आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन आपल्याला या अमृत कलशाच्या माध्यमातून झालेलं आहे. खऱ्या अर्थाने हा अक्षता कलश आपल्या सगळं त्या ठिकाणी अयोध्येला जाणार आहे. आणि त्यानंतर 1 तारखेच्या नंतर 15 तारखेपर्यंत आपल्या घराघरामध्ये त्या ठिकाणी निमंत्रण दिलं जाणार आहे त्या अक्षताचं वाटप करून. आणि म्हणून ह्या अक्षता पवित्र अक्षताचं दर्शन आपल्या सर्वांना या माध्यमातून झालेलं आहे. मी आपणास या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना आणि जमलेल्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देते की एवढ्या मोठ्या संख्येने आज गावामध्ये आपली प्रभू राम श्री चंद्रांची जी मिरवणूक अक्षता कलशाची जी मिरवणूक निघाली आहे त्याला एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आणि भरभरून सर्वांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करते. आणि ज्याप्रमाणे सर्वांच्या मनामध्ये असलेलं जे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं हे आज आपल्याला साकार होताना दिसतंय. तर सर्वांच्या भावना हे इतक्या आनंदित आहेत की सर्वांना हे अक्षता कलशाचं दर्शन होत आहे. तर आमच्याकडनं पूर्ण प्रतिसाद मिळाला या मिरवणुकीला. तर मी गावचे सरपंच या नात्याने सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद मानते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते सर्वांना. रामकृष्ण हरी. आपल्या या अण्णापूर गावामध्ये घोड नदी तीरी वसलेले हे छोटंसं गाव आणि या अण्णापूर नगरीमध्ये रामलिंग पंचक्रोशी हे आम्हाला जवळ आहे. रामलिंग श्री क्षेत्र रामलिंग या ठिकाणी आमची ही पंचक्रोशी आहे. ज्यावेळेस राम वनवासाला होते त्यावेळेस सीतामाताचा शोध करत असताना सीतामाताचा शोध करत करत ते रामलिंग या ठिकाणी मुक्कामाला थांबले, शिरूर या ठिकाणी मुक्कामाला थांबले आणि त्या ठिकाणी त्यांनी पिंड बनवली. आणि ती पिंड ती आजही त्या ठिकाणी जशीच्या तशी पिंड आहे. प्रभू रामचंद्राच्या हस्ते बनवलेली पिंड त्या ठिकाणी आहे. आणि खऱ्या अर्थानं अण्णापूर आणि ही रामलिंग पंचक्रोशी आमची एक असल्यामुळं आम्हाला जो आनंद होतो की आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये राम हे सर्वांचं आराध्य दैवत असूनसुद्धा त्या ठिकाणी आपल्या भारतभूमीमध्ये त्यांचं मंदिर नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं आज हे मंदिर उभं राहते आणि प्रभू रामचंद्राची जी स्थापना होणार आहे, मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्या निमित्तानं हरिभक्त मंडळींना सर्वात जास्त आनंद होतोय की झाले रामराज्य आता काय उणे आम्हासी धरणी धरे पीक गाई ओळल्या मसी. त्याप्रमाणे सर्व सृष्टीला असा आनंद होत आहे. आम्हाला सुद्धा सर्वांना आनंद होतोय. अण्णापूर नगरीमध्ये हा अक्षता कलश या ठिकाणी आणलेला आहे. सर्वांनी भव्य अशा प्रमाणामध्ये स्वागत केलेलं आहे. आमचे हरिपाठ भजनी मंडळ या ठिकाणी सर्व उपस्थित होते आणि सर्व ग्रामस्थ धन्यवाद देतो की आपल्या गावामध्ये उभं राहते. सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही धन्यवाद देतो की राम मंदिर उभारण्यामध्ये खऱ्या अर्थानं हे श्रीराम जय श्रीराम.